सो स्वप्नील, माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे. लोकांना एक बायको सांभाळता येत नाही, तू या फिल्म मध्ये 6 बायका सांभाळल्यात. कसा होता एकूण अनुभव? खूप छान होता, खूप मजेशीर होता. आणि मला 2 तासासाठी सांभाळायचं ना. जी एक सांभाळायला लागते ती आयुष्यभराची असते ना, त्यामुळे ते कठीणच आहे. मला 6 सांभाळायचे पण 2च तासासाठी, सो ते सोपं आहे. गमतीचा भाग बाजूला, खूप मजा आली कारण खूप वेगळा सिनेमा आहे, वेगळी गोष्ट आहे. आणि म्हटलं तर घराघरातली आहे, पण म्हटलं तर कधी न पाहिलेली गोष्ट आहे. त्याला थोडासा असा एक फॅन्टसीचा फील आहे, थोडासा त्याला परिकथेचा एक हे आहे की देव येतो आणि तो म्हणतो की तुझ्या आधीच्या जन्मातल्या बायका परत येतील. थोडासा त्याला एक थोडासा परिकथेची गंमत आहे त्याच्यात. पण गोष्ट नवरा बायकोची आणि प्रत्येक नात्याच्या गमती जमतीची गोष्ट आहे. खूप मजा आली मला. मला आणखी एक प्रश्न होता की जेव्हा स्क्रिप्ट आली आणि तेव्हा कळलं की 6 बायकांचा नवरा व्हायचंय, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जन्मातल्या का होईना, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती आणि तुझ्या बायकोची प्रतिक्रिया काय होती की 6 बायकांचा नवरा होणारीस तू? माझी प्रतिक्रिया अशी होती की हो हो, आता लोक ह्याच्यावरनं खूप चालू करणार की, कारण आधी असं म्हणतात की स्वप्नील जोशी मध्ये 2 हिरोईन असणार. तर आता मीच माझा रेकॉर्ड मोडला. आता नवीन म्हणायला लागेल की स्वप्नील जोशी म्हणजे 6 हिरोईन कन्फर्म. सो आता नवीन एक तर लोकांना खाद्य मिळणार बोलायला. गमतीचा भाग झाला आणि बायकोला खूप आवडलं स्क्रिप्ट. मी लीनाला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवलं, गोष्ट ऐकली, तेव्हा तिला खूप आवडती. म्हणजे कसलं भारी आहे हे, फार भारी, कमाल आहे, करायला पाहिजे आपण. म्हटलं की हो, मी करतोय. आणि खूप मजा आली. तिला खूप आवडलाय आणि जर तिला आवडलाय तर ती बायको आहे ना. हो. ती माझं पहिली पावती होती की नवरा बायकोंना हा सिनेमा खूप आवडणार, कारण नवरा म्हणून मला आवडला होता आणि बायको म्हणून तिला आवडला. माझा पुढचा प्रश्न प्रार्थनासाठी आहे. स्वप्नील सोबत याआधी काम केलंय, मितवामध्ये काम करताना पाहिलंय, परत एकदा मितवा सोबत काम करताना कसं वाटलं? खूप छान, खूप मस्त. म्हणजे मी आता हे सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगते आणि मला खूप खूप अभिमानाने सांगावं असं वाटतंय की माझा मितवा जो 10 वर्ष आधी माझा मितवा होता, तो अजूनही माझा मितवा आहे आणि अजूनही तेवढ्याच जवळ येतो माझ्या. आणि अजूनही माझा, आपण म्हणतो ना, मित्र तत्वज्ञ वाटाडा. तर हे तिन्ही गुण आजही त्याच्यात आहे. आणि काहीही माझ्या इंडस्ट्रीतले काहीही प्रॉब्लेम्स असले, मला काही गोष्ट कळत नसली, काही हे नसलं, तर जसं मी माझ्या नवऱ्याकडे जाते तसं आय थिंक मी नवऱ्यानंतर माझ्या मितवाकडे येते. कधीतरी नवऱ्याकडे न जाता, कारण मितवाबरोबर जास्त असते, सो त्याच्याकडे त्याला विचारायला जाते. आणि इनफॅक्ट माझ्या नवऱ्याचा टचवूड, आपण म्हणतो ना जेव्हा की मित्र आयुष्यात असला ना की त्याचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटायला हवं. जर ते पटलं नाही ना तर तुम्ही एकत्र काम नाही करू, म्हणजे इट्स डिफिकल्ट टू वर्क टुगेदर. पण माझ्या नशिबात आय एम हॅपी की अभिचं आणि स्वप्नीलचं इतकं छान पटतं ना. आणि आय थिंक दॅट इज द रिझन आम्ही जास्त आणखीन असेच आहोत, एवढे क्लोज. तो पण मस्त आहे एकदम. अभि खूप मस्त म्हणजे. या फिल्म मध्ये 6 तू धरून 6 बायका आहेत. Yes. 5 आहेत त्या वेगळ्या वेगळ्या जन्मातल्या आहेत. तसं म्हणायला गेलं तर तुझ्या सवतीच आहेत त्या. सवतींसोबत आपण पाहिलंय की सवत शक्यतो पटत नाही एकमेकींचं, पण मग तुमचं बॉन्डिंग या मूवीच्या दरम्यान कसं होतं सगळ्यांचं? आणि कधी असं झालं का की स्वप्नील एका बाजूला आणि तुम्ही सगळ्या एका बाजूला, असं कधी घडलं का? तू रिअल लाईफचं म्हणते का रिअल लाईफचं म्हणते? दोन्ही सांगितलं तरी आम्हाला ऐकायला आवडेल. सवती ह्या रिअल लाईफ मध्ये होत्या, पण रिअल लाईफ मध्ये ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, त्यामुळे न पटायचा प्रश्नच नव्हता. राहिलं रिअल लाईफ मधल्या सवती, तर खरं सांगू तर नाहीये. म्हणजे मला असं वाटतं ही टर्म्स नाहीच आपण वापरली पाहिजे, कारण एक जन्मातल्या बायका नाही, त्या 6 जन्मातल्या बायका. त्यामुळे हा विषयच नाही. खूप लोक असं म्हणतात, अरे आम्ही ज्या म्हणतो ही तुम्ही रिलेट करू शकता, तर सगळे असं म्हणतात, अरे नवरा बायकोची आजकालच्या काळात कोणाला 6 बायका असतात. पण नाही, ही आजकालच्या काळातली स्टोरी आहे, कारण एका जन्मातली एक बाई आहे, तर त्यामुळे त्या जन्मातली तीच आहे. सो ती माझी सवत नाहीच आहे. सो कोणीही, त्यामुळे ते काही आलेलंच नाहीये तो प्रश्न. आणि दुसरं की जे तू आता म्हणते बिहाइंड कॅमेरा, ऑफ स्क्रीन आम्ही सगळ्या कशा होतो, तर मैत्रिणी होतो. आणि असं कधीच वेळ आली नाही की आम्ही म्हणून त्याला त्रास दिला. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांना त्याची खूप दया यायची, कारण पिक्चरच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत स्वप्नील दिसत होता आणि त्यामुळे त्याला भरपूर काम होतं आणि तो सतत काम करायचा. इनफॅक्ट आम्हाला खूप वेळ असायचा, त्यामुळे आम्हाला त्याची दया यायची की अरे बिचारायला आता रात्री नाईट शिफ्ट, म्हणजे एवढं आम्ही रात्री काम केलं तर परत सकाळी 5 वाजता उठा आणि निघा. सो आम्हाला इनफॅक्ट आम्ही सगळ्यांनी त्याचे खूप लाड केले.
स्वप्नील, आता तुझ्यासाठी प्रश्न आहे. चॉकलेट बॉय असं ओळखला जातोस तू, पण कुठेतरी मध्यंतरी अशा मूवीज पाहिल्या जसं वाळवी आहे, ही इमेज ब्रेक करणारी कुठेतरी होता तो. पण चॉकलेट बॉय परत परत फिरून येतोय. आता पुन्हा एकदा एक नाही दोन नाही तर 6 हिरोईन्स घेऊन तो येतोय. तर चॉकलेट बॉयची इमेज अशी कुठेतरी मागे 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 फिरते, सतत सतत ऑफर होतंय, असं काही वाटतं का? तुला आवडते ना? हो. मग ठीक आहे. तो आहे चॉकलेट बॉय तर का म्हणजे ठीक आहे, आवडते ना.